नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर. माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. हे आमच्या दसरीवरती ही काही दुकानं आहेत आणि ते एक आमचं मंदिर आहे, ग्रामदैवत आमचं श्रद्धास्थान. हे आमचं दस्तुरीचं किती वर्षांचं पूर्वीचं जुनं झाड आहे. जे आता रस्ता बांधताना कट करतायत. खूप वाईट वाटतं. या मंदिराच्या बाजूचीच झाड आहेत, आंब्याचं झाड आणि चाफ्याचं. पुऱ्या दस्तुरीला गुढीपाडव्याला चाफ्याची फुलं ह्या झाडापासूनच मिळायची. सगळेजण येऊन काढून घेऊन जायची. आणि आता हे झाड कट होणार आहे. हे बघा, हे कट करायला आलेत. हे सुपरवायझर कट करून घेत आहेत. हे आमचं देवस्थान दस्तुरी ग्रामदैवत. मंदिरावरची सावली सगळी आता कमी होणार ही झाडं कट केल्यामुळे. बघा, हे आमचा दस्तुरीचा रस्ता बनतोय. किती जुनं झाड आहे माहिती आहे काय? ते आता झाड कट करतायत. गाववाले दस्तुरीकर, आपली ही देवाच्या मंदिरावरची झाडे बघून घ्या. आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्येच बघायला मिळणार. आता ही कट होत आहेत. कट केल्यामुळे आता मंदिराला आपले सावली तर राहणार नाहीच आहे, पण आपलं हे आता किती वर्षांपूर्वींचे झाडं निघून जात आहेत. मला एकटीलाच खूप वाईट वाटतं आहे. काय माहिती नाही का असं होतं आहे ते. बरेच वर्ष त्या देवाची सेवा केली. माझं ते श्रद्धास्थान आहे. आपलं पण सर्वांचंच ग्रामदेवता आहे, ते आपलं श्रद्धास्थान आहे. पण काय माहिती नाही, काय बोलू, काय सुचत नाही. सर्वांनी आवाज उठवला तर आपली ग्रामदेवता आपण वाचवू शकतो. आपलं ते श्रद्धास्थान आहे, आपली ती ग्रामदेवता आहे, तर ती आहे तिथेच राहायला पाहिजे. वर्षभर कुणीच त्या देवाकडे बघत नाही, पण निदान आता तरी त्या देवासाठी सर्वांनी जागं व्हा आणि आपल्या ग्रामदेवतेला वाचवा. आपली ग्रामदेवता आहे तिथेच असू देत, तिचं रक्षण करा. ते आपला हा देव केवढा छोटासा होता, तो आपोआप एवढा मोठा झाला आहे आणि त्याला गणपतीचा आकार आलेला आहे. काही जण आपला स्वार्थ बघतायत. आपल्याला स्टँडची तर गरज नाही आहे आणि त्या पिकअप शेटला हात न लावता आपल्या ग्रामदेवतेला हात लावण्याचा प्रयत्न करत आहेत. तर ती ग्रामदेवते रस्ता बनवताना आपल्या मंदिराची त्यांना काहीच अडचण होत नाही. जर अडचण होत असेल तर पिकअप शेट पण हलवली पाहिजे ना. एवढीच जर अडचण होते तर पहिली पिकअप शेट हलवा आणि मग नंतर तुम्ही मंदिराला हात लावायला या. तोपर्यंत तुम्ही हात लावू नका. दस्तुरीतल्या सर्व लोकांनी एकत्रित या, एकजूट व्हा आणि आपल्या ग्रामदेवतेसाठी लढा. हे बघा, आता आंब्याचं झाड पण पडत आहे. हे बघताना माझ्या मनाला खूप वाईट वाटत आहे. म्हणून मी तुमच्यासमोर ही व्यथा मांडत आहे की तुम्ही आपल्या ग्रामदेवतेसाठी जागे व्हा.